नमस्कार मित्रांनो. तर चला आज आपण काय बनवूया. तर ही आहे पुदिना. तर आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी. आता उन्हाळा चालू झालेला आहे मित्रांनो. तर पुदिना आपल्याला शरीराला थंड ठेवायला मदत करतो, म्हणून आपण आज पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. चला मित्रांनो, आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आता 4-5 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे. तर बघू शकता हे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3-4 मिरच्याही घेणार आहे. तर ह्या मी 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्याही मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. एक अद्रकचा तुकडा मी घेतलेला आहे, तोही आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता आपण घेणार आहोत कोथिंबीर. तर बघू शकता मी इथेही एवढी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ही मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर आता आपण जो पुदिना होता ना धुवून घेतलेला, तो पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. चला मित्रांनो, आता मी इथं पुदिना घालून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून. चला मित्रांनो, आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. मी इथं एवढं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. नंतर आपण टेस्ट करून बघूया, मीठ लागलं तर वरतून टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये मी लिंबूही पिळून घेणार आहे मित्रांनो. हा मी आता इथे लिंबू पिळून घेत आहे. बघू शकता तुम्ही, ह्याने छान आपला टेस्ट येते लिंबूमुळे. तर हा मी याच्यामध्ये लिंबू पिळे. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. चला मित्रांनो, आपली आता ही पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. ही मी छान मिक्सरला वाटून घेतलेली आहे मित्रांनो. ही तुम्ही बघू शकता, आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. ही आपण कशावरही खाऊ शकतो, छोले भटुरे, सँडविच, नाहीतर अशीही आपण खाऊ शकतो हा चटणी. तर तुम्हाला ही माझी चटणी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा मित्रांनो. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या इंस्टा IDलाही जाऊन माझ्या फॉलो करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. बाय.